राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी टाळ बरोबर वाजवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम जय राम हरी हरे राम हरी जय राम हरी हरे राम जय राम धूम वाजव ना. पडलं का तो काऊन नाही आणला दुसरा बी आहे ना गाडी राहू द्या यांना वाजू दे जास्त आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा हे नवीन जीवा सुख नो हे विन देवा सुख नो हे तेरे विन देवा सुख नो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करुणी घ्यावा हे नवीन जीवा सुख नो हे विन जीवा सुख नो हे तेरे विन जीवा सुख नो हे हे रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखती जनिती रती माई के दुखाची जनते रती माई के दुखती जनिती आहे आदि अंत्य अवसान आही आदि अंति अवसान आही आदि अंति अवसान अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे विमना पिते गोविंदाते अभिमना पिसे गोविंदाचे अभिमना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखाची जनिती हे रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखाची जनिती नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान तुका म्हणे एका मरण्याची सरे तुका म्हणे एका मरणीची सरे एका मरण्याची सरे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमती मुरे कीर्तिमान उत्तमती मुरे कीर्ती मागे उत्तमती मुरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जनते दुखाची जनिती रती माई के दुखाची जनते माई के दुखाची जनिती नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंति अवदान नाही आदि अंति अवदान धोबार कुमार 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 धोबार टाळी वाजवा टाळी चांगली टाळी वाजली पाहिजे मोकळी शाबास टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ ठोबा 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 हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य गायन सम्राट हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज गाडेकर तसेच त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण आदर्श शिक्षक हरिभक्तीपरायण गजानन महाराज सपकाळ तसेच मृदंगाची साथ हरिभक्तीपरायणचे परमस्नेही आदरणीय मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग तालमर्षी सिद्धेश्वर महाराज देवतेकर तसेच दुसरीकडचे मृदंगाचार्य आमचे गोपाल महाराज डाकोरकर महाराजांचा पुतणे या चौघांसाठी तर प्रचंड टाळ्या होत्या
आबुला तो एका आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका
यती गती अवसानी 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 वाह क्या बात विठ्ठल 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 विठ्ठल
गजानन महाराज की विठ्ठला 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नोही येरती माई के दुखाची जनते नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माई के दुखाची जनिती नाही अंधी अंती अवसान तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मांगे येरती माई के दुःखाची जनते नाही आदि अंती अवसानी विठ्ठल 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 विठ्ठला 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 टाळ टाळ विठ्ठला 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 ललिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठला विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नोही येरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी महायोग पीठे तठे भेमरथम वरम पुंडरिकाय धातुं मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती हृदय शिवासन करो निया माझ्या बैसले गुरुराया
गजाननाच्या संकट जाई माघारा गण 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 गणात बोले हो गण गण गणात बोले गण गण गणात बोले पदतीर्थाचे प्राशन करी टाळ वाजवा वा टाळ करी 1 2 3 4 5 6 7 8 गजानना माय बाबा हो गजानना माय बाबा पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आजू माय माऊली माय माऊली माय माऊली गजाननाने क्षणात घुसले आज शेगावी विजातला जाऊया शेगावीच्या तला जाऊया आनंदाच्या माहेराला सामर्थ्याने गजाननाच्या गडराई माघारा गण गण गणात बोले हो गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिते नाही आदी अंती अवसानी उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गीरशी तुकोबार आहे यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानव जातीला उपदेश करत आहेत. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्यार्थो असा बरोबर आहे महाराज. गेल्या 4 वर्षापासून आपल्या सोनेवाडी गावामध्ये श्रींच्या अवतार कार्याचा हा प्रगटदिन महोत्सव आपण या ठिकाणी थाटामाटामध्ये संपन्न करत असतो. आणि या वर्षी 5व्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पदार्पण केलेलं आहे. जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर याही पलीकडे सांगेल ऑल वर्ल्ड मध्ये गजानन महाराजांचा प्रगटदिन महोत्सव अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला जातो. ही विदर्भाची आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या सोनेवाडी गावामध्ये सुद्धा अत्यंत आनंदाने सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आले. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो की कुठेतरी गजानन महाराजांवर तुमची दृढ श्रद्धा आहे. आणि महाराजांच्या पोटी ज्याही कोण्या भक्ताची श्रद्धा असेल ना माझ्या राजांनो ऐका, गजानन महाराजांची पोथी पुराण शिकवतात आपल्याला. नीट ऐका. हे कार्य आहे श्रींचे जो जे करील तयाचे. हे कार्य गजानन महाराजांचं आहे. हे कार्य कुण्या एकट्याचं किंवा आमचं किंवा तुमचं नाही. महाराज सांगतायत जो जे करील तयाचे. तुमच्या गावामध्ये गेल्या 2 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. श्रीमद भागवत कथा आहे. गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुद्धा आहे. महाराष्ट्रातील नावाजलेली गाणारी वाजवणारी मंडळी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साऊंड सिस्टीम सुद्धा आपल्या गावामध्ये आलेली आहे. आणि गावातील सर्व कार्यकर्त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. सुरेश काका, ओ सुरेश काका, मी सगळ्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एवढंच सांगेल की आज जेवढा कार्यक्रम आपण या ठिकाणी थाटात करता याच्यापेक्षा 5 पटीनं मोठा कार्यक्रम झाला पाहिजे. 5 पटीनं झाला पाहिजे. कारण अनेक गावला सप्ते बंद पडले महाराज. हा, आता हे कीर्तनाची प्रस्तावना नाही आहे माझी, पण तरी सांगतो. देवाचं कार्य म्हणून, श्रींचं कार्य म्हणून जर तुम्ही करत असाल, काही लोक याच्यामध्ये सुद्धा विघ्न संतोषी आणतात.
कारण ज्या साधूचा प्रगट दिन महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो हे सामान्य साधू नाहीत. यांनी अनेक लक्ष्मण रेषा पार केल्या आणि या गतीला प्राप्त झाले. संत जेवढेही आतापर्यंत ज्या गतीला प्राप्त होतात या लोकांनी सहजासहजी रस्ता ओलांडला नाही. सिद्धू महाराज कधी काळी काट्याच्या रस्त्यावरून सुद्धा या लोकांना चालावं लागलं. आणि खरं सांगू तुम्हाला, नारदाच्या गाठीहून जे लोक काट्याच्या रस्त्यावरून रस्ता पार करून पुढे आले, आज त्यांच्या चरणावर हा समान नतमस्तक होतो. ही साधूची ताकद आहे. महाराजांबद्दल सुद्धा सांगेल मी तुम्हाला. भजन करा विठाला विठाला. म्हणून असा हा 4 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये श्री राधेश महाराज वृंदावन धामकर यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करतो. आमचे रामेश्वर महाराज गारेकर, ज्ञानेश्वर महाराज यांचे बंधू यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये श्रींच्या गजानन विजय ग्रंथाचं सुद्धा पारायण चालू आहे. कोण कोण आहे पारायण बसण्यासाठी, पारायण वाचण्यासाठी कोण कोण आहे? हात वर करा. वा, ऐका. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केला. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. आणि भक्तीत रममान भाव असं वाटत असेल तर गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा. गणुदास महाराजांनी विजय ग्रंथ निर्माण केला. हा गजानन विजय ग्रंथ इतका सुंदर आहे, तुम्ही वाचा. आयुष्य जगण्याचा मार्ग सुद्धा त्याच्यामध्ये आहे. एखाद्याला वैराग्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्यानं गजानन विजय ग्रंथ वाचला पाहिजे. एखाद्याला जास्त ज्ञानाचा अहंकार झाला असेल त्यांनी गजानन विजय ग्रंथ वाचला पाहिजे. एखाद्या साधकाला भक्ती करावी असं वाटत असेल तर त्यांनी गजानन विजय ग्रंथ वाचला पाहिजे. कारण 21 अध्यायात माझ्या महाराजांच्या अध्यायात ग्रंथामध्ये, पण 21 अध्यायात 21 भक्ताला आलेले ते चमत्कार आहेत. विठाला 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 विठाला. म्हणून वाचल असताना सर्वांगाचे कान करून ते ऐका किंवा वाचा. काही लोकांना वाचता येत नाही म्हणून ऐकण्याकरता येतात. महाराज म्हणतात सर्वांगाचे कान करून जर तुम्ही श्रवण करत असाल तर ऐकणाऱ्याचं वाचणाऱ्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं श्रवण करणाऱ्याला सुद्धा मिळतं. ही शास्त्राची ताकद आहे. म्हणून कीर्तनात, प्रवचनात, भागवतात बसत असताना सर्वांगाचे कान करून बसा. कारण आम्ही नेहमी सांगत असतो, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास आणि रात्रभर जे चालतं त्याला म्हणतात तमाशा. रात्रभर जे चालतं त्याचं नाव आहे अशा नोटा उडवतात ना लोक, तमाशा. सजनांनो, आपल्याला कीर्तनाचा तमाशा करायचा नाही. ताकद आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये भरपूर तमाशे चालायचे. महाराज आपले पूर्वज जे लोक आहेत त्यांना जाऊन भेटा, ते सांगतील. चिखलीला नाही का, चिखलीच्या बाजारामध्ये कधी काळी तमाशाचे थिएटर लागायचे आणि त्या तमाशाच्या थिएटरला जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे म्हणून आम्ही गाडी बंडीत जायचो. बंडीत असा बसायचा म्हातारा मस्त मिशावर ताण देऊन तमाशा ऐकायला जायचा. कीर्तनाला नाही येणार. पण खरं सांगू, वारकरी संप्रदायाने एवढी प्रगती केली की आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तमाशाचे थिएटर बंद पडले. ही कीर्तनाची ताकद आहे. म्हणून ऐकत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. कारण आपल्याला कीर्तनाचा तमाशा करायचा नाही. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. 1.5 तासामध्ये गोदडी हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला ऍडमिट करणार म्हणजे करणार. विठाला 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 विठाला. म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं. या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद या ठिकाणी असा वाटला. चिखलीला मौनी बाबाच्या संस्थांमध्ये कार्यरत असताना बरीच मंडळी आपल्या सोनेवाड्याची त्या गावात मठात येते, ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचे सौभाग्य मिळालं. आपल्या गावातील भूमिपुत्र, आपल्या सप्ताह कमिटीतील कार्यकर्ते, आमचे सुरेश काका, आमचे पिंटूभाऊ खंडागडे यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचं हे सौभाग्य मिळालं. आणि गजानन महाराजांचा हा उत्सव नेमका चिखली तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही किंवा बुलढाणा जिल्ह्यापुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही. अमेरिकेतून सुद्धा व्हायरल झालेले रील आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतात. गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आउट ऑफ कंट्रीमध्ये साजरा केला जातो. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असली पाहिजे. हो, अमेरिकेमध्ये माझ्या महाराजांचं मंदिर व्हावं. त्या अमेरिकेत इंग्लिश बोलणाऱ्या लोकांनी गजानन महाराजांची आरती आनंदानं गावी. एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. इंटरव्ह्यू घेत असताना विचारलं, आपण राहता कुठूनचे? त्यांनी सांगितलं, महाराज
आम्ही अमेरिकेचे आहे. आम्ही अमेरिकेमध्ये राहणारे लोक आहोत. मग अमेरिकेमध्ये संस्कृत प्रधान देश नाही म्हणतात, भावना प्रधान देश तर फक्त भारत आहे असं म्हणतात. तुम्ही म्हणसाल महाराज याचा अर्थ आम्हाला कळाला नाही. भावना प्रधान, संस्कार प्रधान, संस्कृती प्रधान, कृषी प्रधान, भक्ती प्रधान, अनेक प्रधानत्व प्राप्त झालेला फक्त जगाच्या पटीवर एकमेव देश आहे, त्याचं नाव आहे भारत देश. म्हणून आज भारत देशाचं नाव गात असताना आपल्याला सुद्धा आपल्या भारत देशाचा स्वाभिमानच नाही तर अभिमान असला पाहिजे. का? कारण भारत देशाला माता जेवढा हा शब्द शोभतो तेवढा बाकीच्या देशाला शोभत नाही. ट्राय टू अंडरस्टँड, करून पाहायला काय हरकत आहे. भारत माता जसा शब्द आपल्या भारत देशाला शोभतो तसा बाकीच्या देशाला शोभत नाही, करून पाहायला काय हरकत आहे. अमेरिका माता की नाही रे, जमत नाही. आफ्रिका माता की, चीन माता की. बरे मारा तुमचं चिव 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 चिव. भारत माता की. शाबास. विठाला 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 म्हणून अमेरिका माता शोभत नाही, चीन माता शोभत नाही, आफ्रिका माता शोभत नाही, पण जगाच्या पाठीवर माता शोभते आणि वैभवशाली. जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णवांचा वास, हो जेथे वैष्णवांचा वास, हो जेथे वैष्णवांचा वास, हो जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णवांचा वास. धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, दोष वो कदासी नाही, हो दोष वो कदासी नाही, दोष वो कदासी नाही, हो दोष वो कदासी नाही, हो जाती नाही, दोष होत जाती नाही, दोष होत जाती नाही, दोष होत जाती नाही. हो तेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, 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 धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी. वा. टाळ्या वाजवा. ही सगळी मंडळी कीर्तनाच्या साथीला असली ना, खरं सांगू का तुम्हाला, काकडा करून मोकळं करा वाटतं, सकाळपर्यंत चालू द्या वाटतं. माझ्या राजांनो बघा, आपण या कष्टकरी मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो हे खरोखर भाग्य आहे. आणि विशेषत्वानं हिंदू धर्मात आलो हे त्याच्यापेक्षा जास्त भाग्य आहे. कारण हिंदू धर्मात हिंदू लोकांनाच कीर्तन श्रवण करण्याचा अधिकार आहे असं विशेषत्वानं मानलं जातं. तसं सगळ्यांना श्रवण केलं तर काही विशेष नाही, पण हिंदू धर्मीय श्रवण करत असेल तर तो अधिकारी मानला जातो. खरं सांगू, या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. या विदर्भ प्रांतामध्ये आपण जन्माला आलो ही त्याही पेक्षा भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रात आलो भाग्याची गोष्ट आहे. पण विशेष म्हणजे आपण भारत देशामध्ये आलो, ज्या देशाला भावना प्रधान देश मानलं जातं, ज्या देशाला कृषी प्रधान देश मानलं जातं, ज्या देशाला संस्कृती प्रधान देश मानलं जातं. बघा ना तुम्ही, या मुला मुलींना या ठिकाणी संस्कार दिले म्हणून आज कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत. एकूण 29 मुली आहेत आणि एकूण 21 मुलं आहेत. दोन्ही मिळून 50चा आकडा उभा आहे. टाळ्या वाजवा. ही आजची पिढी आहे, ही घडली पाहिजे कुठंतरी.
मी नेहमी सांगत असतो, पुन्हा सांगतो एकदा कीर्तनात, म्हातारे माणसं कीर्तनात आले तर सुधरत नाही. मस्त सांगू राहिला तू आम्हाला. असं पाहिजे आम्हाला. वा, म्हातारे माणसं कीर्तनात आले तर सुधरत नाहीत आणि तमाशात गेले तर बिघडत नाहीत. ही काळाची गरज आहे. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बघा माझ्या जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई कशा उभ्या आहेत. घरी भांडण करत असतील तो भाग वेगळा आहे, पण आता कीर्तनात उभे आहेत. ही सगळी वारकरी मुलं या ठिकाणी उभी आहेत. याचं कारण आहे, जो प्रधानत्व शब्द मी तुमच्या समोर वापरला माझ्या राजांनो, त्यापैकी एक संस्कार प्रधान. या ठिकाणी बसलेले लोक भावना प्रधान. तुमच्या कीर्तनावर भावना आहे, तुमची कीर्तनावर श्रद्धा आहे, म्हणून तर तुम्ही या ठिकाणी येऊन बसले ना. म्हणून निरोपणा करता जो अभंग या ठिकाणी निवडला, हा वैराग्याची मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा आहे. काय म्हणतात माझे तुकोबा? तुकोबा म्हणतात, तुमची भावना आहे वारकरी संप्रदायावर, तुमची श्रद्धा आहे वारकरी संप्रदायाच्या विषयी. मग या कष्टकरी कलियुगामध्ये अमूल्य किमतीचा नरदेह तुम्हाला मिळाला ना, मग काय केलं पाहिजे? आपुला तो एक तो. आता याच्यावर चिंतन जर आपल्याला करायचं तर महाराज म्हणतात, आपुला हा देव असं का म्हणत नाही? तो का म्हणतात? कारण तो तुमचाही मायबाप आहे, तो आमचाही मायबाप आहे. एवढंच नाही, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, तुका म्हणे आता नाही दुसरे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही नाते गोते गणगोत पाहता हे ठीक आहे, नीट आहे का? नाते गोते गणगोत पाहिले पाहिजे, पण ते कामापुरते असले पाहिजे. तुमच्या सोयरीकी तुमचे संबंध जर जुळवाजुळवी होत असेल, जुळत असतील, तर त्या ठिकाणी नातं अवश्य पाहिलं पाहिजे. पण देवाशी जर तुमचं नातं असेल तर देवाच्या पलीकडे तुमचा मायबाप दुसरा कोणी नाही, एकच आहे तुमचा मायबाप. आमचे संत सांगतात, संताकडे गेल्यानंतर संत तुम्हाला बोट दाखवतील, आम्ही धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, रुक्माईचा पती. पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठ्ठल रुक्मिणीचा जो पती आहे, रुक्मिणीचा जो पती आहे, हा तुमचा आमचा माय आणि बाप. एवढंच नाही, त्याच्या पुरले थांबले नाही महाराज. कधी काळी आम्ही संस्थेमध्ये शिकत असताना आंधळी पांगडी नाटतात, भोपाळ्या मुका जोगी बैरा हे शिकण्याचा योग यायचा. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे, आम्ही दोघं जण गुरु बंधू आहे. फरक एवढाच आहे की ते माझ्यापेक्षा मागे होते, आम्ही पुढे होतो. विठाला विठाला आंधळे पांगडे मुका जोगी बैरा, पांगुड झालो देवा, नाही हात ना पाय. काय काकडा म्हणायचे, काय आनंद असायचा, काय भोपाळ्या म्हणायचे, काय मुका म्हणायचे, काय जोगी म्हणायचे, काय बैरा म्हणायचे. त्यापैकी नाटाचा अभंग पहिला वापरला मी, पहिला नाटाचा अभंग आहे. तुमच्याकडे जर भजनी मालिका असेल तर घरी गेल्यानंतर नक्की उघडून पहा, कोणता आहे पहिला नाट. विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वित्त होत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलची, विठ्ठल जीवीचा जिवाळा. कुठून सुरुवात केली? तुम्ही जर तुमचे नाते गोते गणगोत पाहत असाल आणि शास्त्रीय भाषेमध्ये जर शास्त्रीय दृष्टिकोन तुमचा बघण्याचा असेल तर त्या विठ्ठलाशिवाय तुमचं दुसरं कोणी नाही. विठ्ठल चित्ती, विठ्ठल चित्ती, हो विठ्ठल चित्ती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विठ्ठल चित्ती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं. विठ्ठल हा चित्ती, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती, एक धरीला चित्ती, आम्ही रुक्माईचा पती. तुमचं खरं गणगो, तुमचं खरे नातेवाईक, तुमचे खरे आप्तेष्ट मित्र परिवार, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या
आध्यात्मिक दृष्टीनं जर तुम्ही पाहिलं तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा तो, माझे तुकाराम महाराज म्हणतात तो आपुला तो, जो आपुला आहे कोणता? रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, हा विठ्ठल बरेवा, हा माधव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतायत रूप पाहता लोचनी तो. आपला शब्द नीट लक्षात ठेवा. आपला फक्त एकच विषय चालू आहे, आपुला तो. बस इथंच आपल्याला थांबायचं आहे, जास्त लांबून लावायची नाही आणि इचूकाट्यात हात घालायचा नाही. आपुला तो एक, मग कोणता एक? ज्याचं स्वरूप पाहिल्यानंतर विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी. आता विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यावरती साजनी हा शब्द वापरतात, साजनी म्हटलं म्हणजे काय, लवर झाली का? अर्थाचा बेअर्थ करू नका. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज बुद्धीला म्हणतात साजनी. बुद्धी बुद्धी ब्रेंड, त्यांच्या बुद्धीला म्हणतात. ज्या पंढरीत पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या बुद्धीला समाधान वाटलं, पंढरीत पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या मनाला, माझ्या चित्ताला शांतता प्रदान झाली. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर अनंत जन्मीचे विसरलो दुःख, आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा तो हा. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही, दुर्भाग्य आहे सज्जनांनो आपलं. काही लोकांचं दुर्भाग्य मानलं जातं, काही लोकांचं सौभाग्य मानलं जातं. हा माणसाचा नरदेह सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं, मला माणसाचा नरदेह मिळाला अज्ञानी आहे आपण. अजून आपल्याला आपल्या नरदेहाची किंमत कळाली नाही. तुमच्याजवळ जे अवयव आहेत, अवयव याच्यात पैशानं गणना केल्या जात नाही. सिद्धू महाराज किती करोड रुपये दिले म्हणजे तुमचा तुटलेला पाय जसाच्या तसा बसून जाईल. किती लाख रुपये दिले म्हणजे तुमचा फुटलेला डोळा डॉक्टर पुन्हा जसाच्या तसा बसून देईल. पोत्यानं, ट्रॅकनं, ट्रॅक्टरनं जरी तुम्ही पैसा दिला तरी तुमचा जसाच्या तसा हात भेटणार नाही. पोत्यानं जरी पैसा दिला तरी जसाच्या तसा पाय तुम्हाला भेटणार नाही. डोळ्याचं ऑपरेशन भलेही केलं जाईल पण जसाच्या तसा डोळा भेटणार नाही. अमूल्य किमतीचा नरदेह भगवंतांनी आपल्याला प्राप्त करून दिला. अज्ञानी आहे आपण अजून की हा देह कशा करता दिला हे आपल्याला कळालं नाही. औट हात का मानव देह मल्लाने तुझे दिया, औट हात का मानव देह ईश्वर ने तुझे दिया. हे आया पिया सुख से सोया ना हक बाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना. खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया. तू भज मेरे राम भजन, तू भजले 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 राम भजन. औट हाथ का मानव देह प्रभु ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मले राम भजन, भज मले राम भजन, भज मले राम भजन, भज मले राम भजन. वा. कबीर महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिना. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. ओ घर आजा परदेसी. मस्त चाल होते ना. घर आजा परदेशी तेरी मेरी वाकडी तिकडी पिकडी आहे ना. काय गोड चाली आहेत. काही लोक वारकरी संप्रदायाच्या चाली गात असताना म्हणतात ह्या चाली म्हणू नका, पण गाणे हे गाणे असतात.
गाणाऱ्या माणसाला कधी नाव ठेवू नका. गाणारा माणूस जर बेंबीच्या देठापासून गात असेल त्याच्या प्रत्येक टाळीवर तुमच्यापासून त्याला फक्त एकच अपेक्षा असते, जोराची टाळी असली पाहिजे. म्हणजे ही टाळी कशा करता दिली पाहिजे तुम्ही, ही टाळी याच्या करता दिली पाहिजे. आता अशी चाल म्हटली ना महाराज, याच्यापेक्षा सुंदर चाल दाखवा. चाल दाखवा म्हणजे घराकडे नका जाऊ, चाल काढा. औटे हाथ का मानव देह प्रभु ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. मानव देह प्रभु ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. हे मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर गवाया. ओ तेरा मेरा सब कुछ मेरा औट भर का माया. मेरा 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 सब ही मेरा जन्म भर गवाया. ओ तेरा मेरा मेरा तेरा तेरा मेरा मेरा औट भर का देहा. होठ हाथ का मानव दिया प्रभु ने तुझे दिया, खाया पिया तुझे सोया तक जमाना खोया. तूने तुझे दिया, खाया पिया तुझे सोया तक जमाना खोया. तक जमाना खोया, तक जमाना खोया. हो महाराज म्हणतात औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया रे मौला ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. महाराज हा 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला भगवंतांनी प्राप्त करून दिला, याच्यासाठी आपण देवाचे उपकार मानले पाहिजे. दुर्भाग्य आहे आपलं की आपल्याला मिळाला पण तो अजून कळाला नाही. माझ्या संतांनी कधीतरी या प्रपंचाचा त्याग केला, त्यांनी विचार केला हा नरदेह मिळाला ना मला, भक्ती करण्याकरता मिळालेला नरदेह हा देवाच्या चरणावर आम्ही समर्पण केला पाहिजे. कधीतरी प्रपंचाचा त्याग करा, करू नका असं म्हणत नाही. प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय जीवनामध्ये परमार्थ हा घडत नसतो. ही गाणारी वाजवणारी मंडळी आज तुमच्या समोर येऊन तुम्हाला आनंद देते. तुम्हाला गाण्यासाठी ज्या चाली हे लोक गातात हे ऐकताना गोड वाटतात. ही लोक या ठिकाणी मृदंग वाजवतात, ही साधना आहे माझ्या राजांनो. प्रपंचाचा त्याग करून, संसाराचा त्याग करून तुम्हाला जर संप्रदायामध्ये प्रवेश करावा असं वाटत असेल तर कधीतरी जीवनात त्याग केला पाहिजे. ह्या गोष्टी सहजासहजी घडत नाही. बघा, तुमचं जर श्रद्धायुक्त परमार्थ करण्याची तयारी असेल, तुमची जर भक्तियुक्त परमार्थ करण्याची तयारी असेल तर आज्ञाला सुद्धा आमचे तुकोबा, आमचे विश्वमाऊली, आमचे गजानन महाराज पदरात घेतात. हे संत संत महात्मे कधी काळी तुमची माय होतात. फक्त तुमची तयारी असली पाहिजे. ऐका, बोलू नका. तुमची तयारी असली पाहिजे. ही लोक ज्या अर्थी या ठिकाणी सुंदर चाल गातात, आमचे गजानन गुरुजी सपकाळ आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, सिद्धू महाराज मृदंग वाजवतात, आमची पुतणी गोपाल महाराज मृदंग वाजवतात. आज नशीब फुटलं त्याचं धुमाचं पानच पडलं, नाही तर तेही मस्त वाजवतात. आणि तुमच्या गावातील पिंटू भाऊचा मुलगा असंकित खंडागडे आणि आमचा देवपूरचा नरोटी, आमच्याजवळ एकूण 32 मुलं आहेत, पण 32 रंगाचे 32 पोरं आहेत. हसू नका. तुम्हाला काय वाटलं मस्त करतात का आमचे लेकरं? येऊन पा. उजळणी त्यांना वाचता येत नाही, पण आज सुंदरपैकी तुमच्या पुढे चाल गायली की नाही? किती मस्त चाल म्हटली. बेस्वर नव्हती ती, कारण आमच्या गुरुने आम्हाला स्वरात गाणं शिकवलं, बेस्वर नाही. आम्ही काही फार मोठे गायक किंवा विद्वान पंडित नाही. महाराज म्हणतात गाता येईल तेनेची गावे, येर हरी हरी म्हणावे. तुम्हाला जर स्वरामध्ये गाता येत असेल तर गा, नाही तर कोपऱ्यात बसून टाळ वाजवली तरी परमार्थ घडू शकतो. अपमान वाटू देऊ नका किंवा कमीपणा वाटू देऊ नका. पण काही लोक कीर्तनाची सुरुवातच बेस्वर करतात. ते कीर्तनकाराच्या सगळं कीर्तन वाटवलं जरी जर झालं त्याला काही परवा नसते, पण ते म्हणतात मला विना घेऊ द्या. विना घेऊ द्या. एका गावात इंदुरीकर बाबाचं कीर्तन होतं. इंदुरीकर बाबाचं कीर्तन दुसरं बिल्डा होतं आणि आम्ही त्या काळात सप्त्यासाठी गाण्यासाठी गेलो होतो वडगाव तेजम. आता आहे या 8 दिवसामध्ये तिथे एक सेवा आहे. उद्या कीर्तन आहे, परवा कीर्तन आहे, 13 कीर्तन आहे. हा महिना सगळा पॅक आहे. आता श्रींचा प्रगट दिन संपूर्ण देशात चालू असल्यामुळे आणि गजानन महाराजांचे एक पायी एक सेवक म्हणून आपल्याला सेवा करण्यासाठी भाग्य भेटते. कुठंतरी गजानन महाराजांची सेवा आमच्या
आमचं पुण्य कुठंतरी गजानन महाराजांच्या सेवेची रत असेल म्हणून आज आम्हाला महाराजांची सेवा करायला भेटते. माझ्या राजांनो ऐका, या कष्टकरी कलियुगामध्ये अज्ञानी व्यक्ती असला तरी चालेल, पण त्याची साधूच्या चरणावर, त्याची वारकरी संप्रदायावर त्याची भक्ती जर असेल ना, तर अज्ञानी माणूस सुद्धा स्वरात गाऊ शकतो. म्हणून काही लोक परमार्थ सुरुवात करत असताना, म्हणजे कीर्तनाचा आरंभ करत असताना कधी काळी विना घेऊन गाण्याचा प्रयत्न करतात. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, उन्हाळे बा तुम्हाला जर गाता येत असेल तर गा, नाही तर गाऊ नका. कारण म्हणे आमचं तसंच आहे, आम्हाला गाता येत नाही. विद्वान कीर्तन करायत, सुंदर कीर्तन करायत, विनोदी आहेत, अध्यात्म आहेत, पंचदशी कंप्लीट झालेली आहे, विचारसागर कंप्लीट झालेला आहे, आणि गीता अर्थ आम्हाला त्यांच्याकडून शिकण्यासाठी भेटला. ते महाराज आम्हाला सांगत होते, आम्ही जर सा लावला म्हणे शेवटचा तर आम्हाला खालीच येता येत नाही. हे बाबाचे शब्द आहेत. याचा अर्थ काय आहे? माणसाजवळ कला आहे, माणसाजवळ स्वरज्ञान आहे, पण त्या असलेल्या कलेचा, असलेल्या स्वरज्ञानाचा तिळभरही अहंकार नाही. काही लोकांना नाही गाता येत स्वरात, तरी सुद्धा विना घेऊन पुढे येतात. इंदोरीकर बाबाचं कीर्तन दुसरबी मध्ये एक टाळकरी आला मदत, आणि अर्ध्या घंट्यापासूनच विना घेऊन बसला. या लोकांना मोठी खराब सवय असते. अरे गाणारे लोक, या लोकांनी तोला मोलाचे या ठिकाणी बोलवलेले. सोनेवाडीकर ग्रामस्थांनी अतिशय सुंदर नियोजन केलं. वाजवणारे इंद्रासारखे, सिद्धू महाराज परिहार सारखे माणसं आहेत, गाणारे ज्ञानेश्वर माऊली, गजानन गुरुजी सारखे माणसं आहेत, आणि ऐकणारे तुमच्यासारखे सर्व असताना कशाला बेस्वऱ्या माणसांना मदत केलं पाहिजे. माझ्या बोलण्याचं कोणाला वाईट वाटू देऊ नका. शास्त्र पुरावा आहे, शास्त्रकार सांगतायत, आम्ही नाही सांगत. गाता येईल तेनेची गा, नाही तर येर हरी हरी म्हणा. आमचे तुकाराम महाराज नाही दया वीणा भुकेला विठ्ठल, नाही दया वीणा भुकेला विठ्ठल, नाही दया वीणा भुकेला विठ्ठल, नाही दया भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, नाही जरी दूध मधुर उत्तर, नाही जरी दूध मधुर उत्तर. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, नाही जरी दूध मधुर उत्तर, नाही जरी दूध मधुर उत्तर. कधी काळी तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, दिदला असे सुस्वर मजला. आम्ही सुद्धा कधी कधी स्वरात गातो. एवढे मोठे अधिकारी सत्पुरुष कधी कधी स्वर बेस्वराचं उल्लेखन आपल्या समोर सांगतायत, आपल्याला सा अजून बरोबर लावता येत नाही, तरी सुद्धा अर्धा घंटा अगोदर इना घेऊन बसतो. आणि मग बाबा स्टेजवर ज्यावेळेस आले त्यावेळेस विना त्यांच्या गळ्यात होता, ते हालत होती अशी टक 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 टक. हजारो लोक कीर्तनामध्ये बसलेले होते. बाबाने सांगितलं, जमत असेल तर विना घेतला पाहिजे, नाही तर विना घेण्याचा कोणी अधिकारी नसतो. ह्या लोकांनी आम्हाला पाहिलं पाहिजे, हे ठीक आहे, पण हजारो लोकात तुमची पच्ची होते, त्याचं काय? बाबा कोणाची ठेवत नाहीत. आणि अभिमान असला पाहिजे आपल्याला. आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इंदोरेकर बाबा सारख्या कीर्तनकारांनी सगळे तमाशे बंद केले, आणि तमाशात जाणारा समाज सगळा इंदोरेकर बाबाच्या कीर्तनात येतो. काय गर्दी असते, काय समाज असतो बाबाच्या कीर्तनासाठी. बघा, आपल्या कीर्तनासाठी महिनाभर असतात लोक, तितके त्याच्या 1-2 घंट्यासाठी असतात. खेड्यापाड्याहून, ग्रामीण भागातून एन्जॉय करत का होईना, म्हातारे कुतारे का होईना, डोलत डालत का होईना, पण कीर्तनाला जातात. काय कीर्तनाला सगळे चांगलेच जातात असं नाही, हौशी नवशी गवशी सुद्धा जातात. सगळ्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी जातो, आणि सगळ्या क्वालिटीच्या मालांना ते जसं पाहिजे तसं देतात. अभिमान असला पाहिजे आपल्याला. एवढ्या मोठ्या विद्वान माणसाच्या कीर्तनामध्ये गाणारा माणूस जर बेस्वर सुरुवात करत असेल तर मला असं वाटते, आमचे गुरुजी सांगायचे, सुरुवात चांगली झाली पाहिजे, त्याचा शेवट चांगला होत असतो. ज्याची सुरुवात बोगस होत असेल त्याची शेवट सुद्धा या ठिकाणी बोगसच होत असते. म्हणून बघा ना, किती सुंदर गाणारे लोक तुम्हाला सापडले. सुरेश भाऊ, पिंटू भाऊ, या मंडळीला तुम्ही सोडायचं नाही, कारण ही माणसं पैशानं भेटत नाहीत, प्रेमानं भेटतात. विठाला विठाला. कारण आम्ही 7-7 दिवस गाण्यासाठी जायचो सिद्धू महाराज. आता आमचे दिवस बदलले, कारण कबीर महाराज सांगतात, सब्र कर बंदे मुसीबत के दिन भी निकल जाएंगे. सब्र कर बंदे मुसीबत के दिन भी निकल जाएंगे, और हंसी उड़ाने वाले के चेहरे एक दिन उतर जाएंगे.
काल तुम्ही बेस्वर गात होते महाराज, खाली बसलेले लोक तुमची चेष्टा करत होते, गाता येत नाही तर विना घेऊ नये. आज ते लोक कीर्तनामध्ये येऊन तर बसतातच, पण आमच्या नजरेमध्ये नजर मिळवण्याची त्यांची ताकद नाही, कारण त्यांना माहिती आहे काल बेस्वर गाणारा आज स्वरात गातो. काय परमार्थाचं सुद्धा तसंच आहे. चार भीतीमध्ये जो केला जातो त्याचं नाव आहे प्रपंच. सपकाळ गुरुजी, चार भीतीमध्ये जो केला जातो त्याचं नाव आहे प्रपंच, आणि उजागर केला जातो त्याचं नाव आहे परमार्थ. चार भीतीमध्ये तुमची वय कमी होते, इज्जत कमी होते. घरातली बाई तुम्हाला नेहमी म्हणते तुम्हाला काही तुमचं तसंच आहे वाटते. नाही, वस्तुस्थिती आहे. चार भीतीमध्ये केला जातो त्याला प्रपंच संसार म्हणतात. तुमचं वय जसं जसं प्रपंचामध्ये वाढत जाते तशी तशी तुमची घरधनी घराची मालकीन म्हणते तुम्हाला काही समजत नाही. एकाला मी विचारलं का हो, म्हणते महाराज ही म्हणते मला काही समजत नाही. सांगा बरं आता मला खरंच समजत नाही का? एक तर कलेक्टरची बायको होती, कलेक्टरची बायको कलेक्टर साहेबाले म्हणे तुम्हाला काही समजत नाही. कीर्तनासाठी मी गेलो होतो, मी साहेबाच्या तोंडाकडे पाहिलं, पण साहेब कलेक्टर असल्यामुळे मला नजर करा वाटली नाही. मी खाली पाहिलं, कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. कलेक्टर साहेब म्हटले महाराज ही म्हणते बा मला काही समजत नाही. म्हटलं काहून अहो? म्हणे मी कलेक्टर आहे, जिल्हा आहे म्हणे माझ्या ताब्यात, आणि महत्वाचं सांगतो म्हणे तुम्हाला मी 4 लेकराचा बाप आहे, तरी म्हणते काही समजत नाही. प्रपंचामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या घरातले लोक तुमचं पतन करतात, आणि परमार्थामध्ये तुमचं जितकं वय वाढेल तितके लोक तुमचं पाय धुवून तीर्थ घेतात. विठाला 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 म्हणून सिद्धू महाराज, जगाच्या पाठीवर कीर्तनकार एकमेव अशी पॉलिसी आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तुम्ही LIC एजंट काय जाऊन जर तुम्ही संपर्क केला असाल, हजारो रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुमची असेल, तर तो मर्यादित कालापुरता तुम्हाला हप्ता ठरवत असतो. 4 वर्षाकरता 10,000 रुपये भरा, नंतर LIC एजंटही फरार आणि ते देणारे फरार. मग हे फाटके बनेल घालतात. एकाला मी विचारलं फाटकं बनेल घालायची परिस्थिती का आली? भले मी जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी LICच्या एजंटशी गेलो म्हणे, होतो नव्हतो त्याला दिलं म्हणे. म्हटलं मग फरार झालं म्हणे, ते भेटून नाही राहिलं. प्रपंचामध्ये LIC काढता तुम्ही काढली पाहिजे तुमची जीवन विमा पॉलिसी. म्हणजे मी काही पॉलिसीचा एजंट आहे असं नका समजू बरं. मला अध्यात्माला धरून तुमच्याजवळ प्रपंचाची उदाहरणं मांडायची आहेत. त्याच्यामध्ये तुमचं पतन होऊ शकतं. एखादा पॉलिसीचा एजंट जर सक्सेस ठरत असेल, तो 5-10 वर्षाकरता तुमचा विमा काढून तुम्हाला रक्कम परत देत असेल, पण तितक्या पुरता तो मर्यादित राहतो 10 वर्षापुरता. पण तुमच्या गावातला एखादा मुलगा कीर्तनकार होऊ द्या, आज त्याला किंमत भेटणार नाही, पण उद्या तुम्हीच त्याच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. ही संप्रदायाची ताकद आहे. मला एक अजून सांगा, एखादा जिल्हा परिषद शाळेवर शिकवणारा शिक्षक 35 वर्ष सेवा करतो, गाडेकर महाराज, आणि 35 वर्ष सेवा केल्यानंतर तो सेवा निवृत्त होतो. आजचा शिक्षक उद्याचा माजी शिक्षक होणार. ऐका, आजचा जर सरकारी डॉक्टर सरकारी दवाखान्यामध्ये काम करत असेल, तर आजचा डॉक्टर उद्याचा सरकारी माजी डॉक्टर होणार. सरकारी वकील असेल तर तो माजी सरकारी वकील होणार. एखादा अध्यक्ष जर असेल संस्थानाचा, तर माजी अध्यक्ष होणार. सरपंच असेल तर तो माजी सरपंच होणार. पंतप्रधान असेल तर तो माजी पंतप्रधान होणार. पण जगाच्या पाठीवर माजी महाराज दाखवा, माझी कीर्तनकार दाखवा. नाही बा, यांनी 35 वर्ष कीर्तन केली, याबद्दल यांचा सत्कार करून आम्ही यांना सेवानिवृत्त करत आहोत, असं काही आहे नाही. अरे 35 वर्ष देवाचे चरण
प्रपंचामध्ये माणसाचं दिवसेंदिवस पतन होत जातं, पण परमार्थामध्ये दिवसेंदिवस माणसाची इज्जत वाढत जाते. आणि परमार्थ लहानपणापासून केल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत हा करत असलेला परमार्थ देवाच्या चरणापर्यंत नेऊन टेकवते. कोणत्या देवापर्यंत? माझे तुकाराम महाराज म्हणतात तो देव. ऐका, इथून पासून तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. कारण जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं धन म्हणजे परमार्थ धन म्हटलं आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं धन म्हणजे विद्याधन म्हटलं आहे. सांगलं जातं, श्रेयो ही ज्ञानाभ्यासा ज्ञान विशिष्यते न चोर हार्यम न भ्रात भ्राज्यम वये कुर्ते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धन प्रदानम. एका सुभाषितामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कारण अध्यात्म विद्या विद्यानाम, जगाच्या पाठीवर सगळ्या विद्या श्रेष्ठ आहेत, पण त्या श्रेष्ठ विद्येचा बाप, श्रेष्ठ विद्येची माय जर कोणती असेल तर ती अध्यात्म विद्या आहे. ताकद आहे त्यात. तापिक भाषा आहे, अलौकिक भाषा आहे. आणि ही तापिक भाषा, तपस्वी भाषा तुम्हाला साधनेच्या अंतर्गत, साधनेच्या निमित्तानं देवापर्यंत नेऊन टेकवते. म्हणून जगाच्या पाठीवर अध्यात्म विद्या वारकरी संप्रदाय श्रेष्ठ मानला गेलेला आहे. पहा ना तुम्ही, आळंदीला जा कधीतरी, सिद्धबेटामध्ये जाऊन बसा. 40-40, 50-50, 80-80 वर्षाचे महाराज मंडळी त्या झाडाखाली बसलेले असतात. त्यांना जाऊन भेटा, हालचाल विचारा कधीतरी. कोण कोण गेलं होतं गावातलं तुमच्या आळंदीला? पंढरपूर पाहिलं? पंढरपूर म्हणा, शेगाव आमचं पंढरपूर सोनेवाडीहून आहेच किती दूर. शेगाव आमचं पंढरपूर सोनेवाडीहून आहे किती दूर, आहे का नाही? काही लोक म्हणतात आता गाणे मोठे खतरनाक आहेत. कारण संत महात्म्याचे अभंग गवळणी फेल केलं यायनं. एका गावात कीर्तन चालू व्हायच्या अगोदर मंडपाच्या बाजूला बसली एक म्हातारी ऐकत होती, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे आठवण लय लय येते म्हणून विठोबा तुला मिस कॉल देते. आता विठ्ठल म्हटला, माय मला कधी भेटली नाही, कधी दिसली नाही, तो पंढरपूरची चंद्रभागा कुणीकडे वाहते हे तुला माहित नाही, आणि तुझ्यात माझं मन कसं काय जाईल म्हणून ना विलाजानं. आपल्याला शेगाव काही लय दूर नसल्यामुळे भाग्यवान आहे आपण, विदर्भाची पंढरी म्हणून संबोधल्या जातो. विदर्भाचे पंढरपूर हे नाव गाजते जगतात. विदर्भाचे पंढरपूर हे नाव गाजते जगतात. क्षणभर नयन मिटून बसले अपूर्व शांती लाभत. प्रयाग काशी ठाय कृपा आम्हावर बाबाजे, या मातीला धरा मस्तके भूमी योगी राया. स्वामी गजानन, स्वामी गजानन, हो स्वामी गजानन, स्वामी गजानन. या नगरीच्या हृदयस्थानी कान विसावा स्थान असे. प्रसन्न पावून पवित्र सारे शांती सुखाचा धरा असे. शोभवताली सत्र संकुले परिसर सारा रम्य असे. क्षणभर नयन मिटून बसले अपूर्व शांती लाभत असे. प्रयाग काशी ठाई कृपा आम्हावर बाबांचे, त्या मातीला धरा मस्तके योगी राया. स्वामी गजानन, जय स्वामी गजानन, स्वामी गजानन, जय स्वामी गजानन. ज्ञानोबा माऊली तुकाराम, धन्वा तुकाराम, धन्वा तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, शुद्ध हरपते भक्तांची, या मातीला योगी राया. हो स्वामी गजानन, जय स्वामी गजानन, स्वामी. भास्कर पाटील, बंकटलाल अग्रवाल आणि गोविंदबुवा टाकडीकर महाराजांनी उदाहरण दिलंय. गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा चालू आहे आणि गजानन महाराज आपण समाजाला सांगितले पाहिजे, तसे बऱ्याच लोकांना माहीत आहे. याचा सिद्धांत एकच सांगायचा आहे मला तुम्हाला, की काही वयोवृद्ध झालेले लोक आहेत, इच्छा खूप असते पंढरपूरला जाण्याची, पण जाण्याची तयारी होत नाही. त्या लोकांनी शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन जरी घेतलं तरी विठ्ठलाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटते. कारण बंकटलाल अग्रवाल, भास्कर पाटील आणि गोविंदबुवा टाकडीकर हे पंढरपूरला गेले
आणि पंढरपूरला गेले असताना बंकटलाल अग्रवाल, दासोपंत कुलकर्णी हे दर्शनबारीमध्ये महाराजांच्या सानिध्यामध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी गेले. पण गोविंदबुवा टाकडीकर म्हणले मी काही दर्शनाला जात नाही, म्हटल्यापेक्षा येत नाही. आता त्या ठिकाणी महाराजांना चमत्कार करून दाखवायचा होता. कर्म धर्म सुदैवानं सगळ्यांची दर्शनं झाले, सगळे त्या ठिकाणी आले. पण गोविंदबुवा टाकडीकर अस्वस्थ झाले. बाबांच्या सानिध्यात जाऊन बाबाच्या सोबत जर मी दर्शनासाठी गेलो असतो तर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर मी नतमस्तक झालो असतो. पण आता वेळ झाल्यामुळे, वेळ निघून गेल्यामुळे मला दर्शन होत नाही. शेगावला परत येण्याची तयारी झाली. पण गोविंदबुवा टाकडीकरांच्या चेहऱ्यावर उदासता होती. महाराज म्हणले काही गोविंदबा तुम्ही कीर्तनकार आहात, वेदाच्या श्रुती तुम्ही जाणते आहात, पण तुमच्या चेहऱ्यावर अशी उदरता बरी नव्हे. महाराज होते ते, संत होते ते, योगी होते ते, समर्थ होते ते गजानन महाराज. संत काय जाणू शकत नाहीत, संत जाणती अंतरीच्या खुना. गोविंदबुवा टाकडीकरांच्या चेहऱ्यावरची उदासता महाराजांनी जाणली. गोविंदबुवा आम्ही दर्शनाला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या सानिध्यामध्ये आमच्या सोबत जर दर्शनासाठी आपण आला असता तर आमच्या सोबत विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला झालं असतं. पण योगायोग त्या ठिकाणी चमत्कार व्हावा असं वाटत असेल किंवा ते विधीचं विधान असेल, शेगावला येण्यासाठी आले. आणि काही कालांतरानं पुढे भास्कर पाटलाला गजानन महाराजांनी 1907 साली समाधी दिली आणि काही कालांतरानं 1910 साली गजानन महाराज समाधीस्थ झाले. 1907 साली संजीवन समाधी भास्कर पाटलाला दिली. तुम्ही जर अकोट तालुक्यामध्ये गेले तर आडगाव बुद्रुक नावाचं गाव आहे. आडगाव बुद्रुक नावाचं गाव असं आहे, जगाच्या पाठीवर 2 संजीवन समाधी आहेत. एक निवृत्तीनाथ महाराजांच्या हस्ते विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी दिली, ते क्षेत्र आळंदी. दुसरी 1907 साली सद्गुरू संत गजानन महाराजांचे प्राणप्रिय पट्ट शिष्य असणारे भास्कर पाटील यांना 1907 साली गजानन महाराजांनी स्वतःच्या हाताने संजीवन समाधी दिली, ते क्षेत्र म्हणजे आडगाव आहे. जाऊन पहा कधी. अकोटला जर तुम्ही गेले तर गजानन महाराजांनी समाधी दिली ते क्षेत्र बघा, त्याचं नाव आडगाव बुद्रुक आहे. आजही त्या ठिकाणी समाधी आहे. भाग्य आहे आमचं सिद्धू महाराज की आम्हाला त्या ठिकाणी 2-2, 3-3 महिने सेवा करण्यासाठी जाण्याचा योग येत होता. आणि विशेष म्हणजे वेदशास्त्र संपन्न संत श्री वासुदेव महाराज अडगावकर यांच्या कीर्तन श्रवणाचा आनंद आम्हाला घेता येत होता. विदर्भामध्ये त्यांच्या एवढे विदर्भ संत आता कोणते नसतील सध्या तरी, कारण वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आता जर कीर्तनकार उभा राहिला की स्वतः अभंग निवडतो. सपकाळ सर, आता आपण घरूनच विचार करून येतो की आज मला असा अभंग घ्यायचा, आज मला एक चरण सोडायचं, असं समाजाच्या समोर प्रस्तावना मांडायची, असं बोलायचं. पण महाराजांच्या कीर्तनात तसं नव्हतं. यांना माहित आहे, इकडून 100 टाळकरी, इकडून 100 टाळकरी, 200 टाळकऱ्यापैकी कोणीतरी एका टाळकऱ्यानं अभंग काढावा, गाथ्यातला असला पाहिजे. तो तुकाराम गाथ्यातलाच असला पाहिजे, नामदेव महाराजचा नाही, एकनाथ महाराजांचा नाही, निळोबाचा नाही, तो तुकोबाचा असला पाहिजे. 200 टाळकरीपैकी कोण्यातरी एका टाळकऱ्यानं तो अभंग घ्यावा. आणि जे कीर्तन करणारे कीर्तनकार महाराज असायचे, वेदशास्त्र संपन्न संत श्री वासुदेव महाराज अडगावकर, ज्यांना विदर्भाची माऊली म्हणून ओळखल्या जात होतं, त्या टाळकऱ्यांनी घेतलेला अभंग महाराज पेज नंबर अभंग क्रमांकासहित सांगायचे, एवढा त्यांचा अभ्यास होता. आता कधी कधी आपण कीर्तनासाठी नियोजित केलेला अभंग विसरतो, दुसराच म्हणतो. मग बघा तुम्ही, गाथ्यातला पेज नंबर अभंग क्रमांक इतकं जर क्लिअर ते महाराज सांगत असतील तर त्या महाराजांची विद्वत्ता किती असेल आणि तो अभ्यास किती खतरनाक असेल. महाराज त्या काळातला तो अभ्यास होता. त्या काळात महाराज आळंदीला शिकण्यासाठी गेले. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेच्या बाहेर बसले. काही वेदाच्या श्रुत्या आतमध्ये पंडित लोक शिकत होते. पण काही कालांतरानं महाराज पाटील असल्यामुळे महाराजांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी परमिशन देण्यात आली नाही. पण ओव्या गात असताना काही ओव्या महाराजांनी संस्थेच्या बाहेरून म्हणून दाखवल्या. कर्म सर्व सुदैवानं ज्या गुरुजींनी महाराजांच्या मुखातून ओव्या ऐकल्या आणि त्या ओव्या ऐकल्यामुळे महाराजांना संस्थेत प्रवेश मिळाला. काही कालांतरानं ते वारकरी संप्रदायाचे पाया ठरले. मग पाठीमागे त्याच्या नंतरचा फार मोठा इतिहास घडला. मला हा भाव तुम्हाला सांगायचा आहे की या जगात 2 संजीवन समाधी आहेत. विठाला विठाला आळंदीच्या क्षेत्रामध्ये आज जर गेले तर सिद्धबेट म्हणून प्रसिद्ध बेट आहे, जिथं विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान महाराज हे भावंड जास्त राहत होते, जास्त वास्तव्य करत होते. म्हणजे 4 संत त्या ठिकाणी. सिद्धबेताची बाग होती
आणि ग्रामीण भागामध्ये त्या बागेला जंगल असं म्हटलं तरी काही हरकत नाही. जंगल होते. आज त्याला बेट अशी उपमा दिली. त्याचं नाव आहे सिद्ध बेट. बघा 70 80 वर्षाचे म्हातारे त्या बेटाखाली बसलेले आहेत. अजान वृक्षाच्या झाडाखाली बसलेले आहेत. त्या बाबांना कधीतरी जाऊन भेटा. माऊली, ओ माऊली, कोण्या गावचे आपण, कुठून आलात, किती वर्षापासून इथं बसलात, खाता काय, पिता काय, राहता कुठं. त्यावेळेस ते तुम्हाला उत्तर देतील, महाराज पहिला प्रश्न आहे तुमचा, आम्ही आलो कुठून माहित नाही. खाता काय माहित नाही. शिक्षण किती आहे, महाराज आम्हाला पेन हातात धरल्या जात नाही हो, पेन हातात धरल्या जात नाही. मग विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आमच्यावर एवढी झालेली आहे, आम्ही बालवाडीचं तोंड सुद्धा पाहिलं नाही तरी अख्खी ज्ञानेश्वरी आमची पाठ आहे. ही साधूची कृपा आहे. वाजवा चांगल्या मोकळ्या. आडण्यानी माणसं, आडानी माणसं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मुखोद्गत करू शकतात. ही साधूची कृपा नाही तर काय आहे. हे ज्ञान होय मूढा, अति मूर्खाच्या दगडा, अति मूर्खाच्या दगडा, अति मूर्खाच्या दगडा. ज्ञान होय मूढा, अति मूर्खाच्या दगडा, अति मूर्खाच्या दगडा. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. काय शब्द वापरले हो. मूर्खाला सुद्धा ज्ञान होते, त्याच्याही पेक्षा मूर्ख असला अति मूर्ख. मूर्खालाच होईल यात नाही महाराज. प्रयत्ने रगडिता वाढूतही तेल गडे. विश्वमाऊली ज्ञानेश्वर म्हणतात तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचा प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. तुमचा प्रयत्न परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी वेळ लागत नाही. याचा अर्थ असू नका, समजू नका. तुम्ही परमार्थ करत राहा. परमार्थाचं फळ तुमच्या पदरात 100% पडेल. तुम्ही याचा अर्थ असा समजू नका आम्ही 30 वर्षापासून परमार्थ करतो, आमच्या पदरात अजून फळ कसं पडत नाही. महाराज हजारो वर्ष झाले हो लोकांच्या पदरात फळ पडत नाही. जाऊन बघा. आता विषय आलाच तर तुम्हाला सांगूनच टाकतो. एक सहदेव मुनी म्हणून आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. सिद्धू महाराज खूप शिकले. गजानन महाराजांची सेवा केली. 2007 किंवा 2008चा विषय असला. ग्रॅज्युएशन कंप्लीट, अभ्यास खूप, विद्वान माणूस. आम्ही ज्यावेळेस गजानन महाराजांच्या मंदिरात दर गुरुवारी शोभा यात्रेकरता जायचो त्यावेळेस ते झाडण्याचं काम करायचे, कधी कधी पत्तरवाळ्या उचलण्याचं काम करायचे. पण काय वैराग्य झालं कोणास ठाऊक, त्याग केला. घरचा श्रीमंत माणूस, करोडपती माणूस, या मेरीची त्या मेरीला नजर जाईन तिथपर्यंत जमीन, श्रीमंत माणूस. पण गजानन महाराजांचा साक्षात्कार, चमत्कार झाला. माझी गजानन माऊली हृदयात समाविष्ट झाले आणि त्याच्या मुखातून ती बोलू लागली. त्याच्या बुद्धीत प्रकाश पडला. सगळा त्याग केला आणि सातपुड्या पाळात जाऊन बसले. चक्षुष्मय सत्यम आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवलेला हा क्षण आहे. गजानन महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा ओंकारेश्वर शाखा. गजानन महाराजांचं संस्थान शेगावला जसं सुंदर आहे त्याच्यापेक्षा कित्येक पट सुंदर संस्थान गजानन महाराजांचं ओंकारेश्वरला आहे. तुम्ही गजानन महाराजांच्या शाखा कमी समजू नका. गजानन महाराजांच्या एकूण 40 शाखा आहेत. विठाला 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 पण अतिशय सुंदर देखण्या, पाहावेल माणसाची नजर लाजवेल इतकं सुंदर नक्षीकाम त्यांनी केलेलं आहे. 10 दिवस त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा कळश रोवण्याच्या कार्यक्रमासाठी आम्हाला जाण्याचा योग आला होता. तुम्ही होते का? वा. 10 दिवस कीर्तन प्रवचन असायचे. पण ओंकारेश्वर म्हटलं म्हणजे एमपीचा भाग लागतो. महाराष्ट्र संपतो, खंडवा बऱ्हाणपूर वीज एमपी. म्हणून आम्हाला आमच्या गुरुनी सांगितलं होतं की बाबा रे तुम्ही सध्या विद्यार्थी, आता शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असताना सगळेच मास्तरच्या सांगण्याकडे लक्ष देतात असं नाही. मास्तर शाळेमध्ये जर क्लास घेत असतील तर काही पोरं पेन्सिला सुद्धा खातात, काही पोरं खोर्रबल खातात. एक पोरगा आता अख्खा कंपास तोंडात घातला होता, लाता मारू मारू काढला. मला काऊन रे, मला माहित नाही तू कसा काय गेला. पण शाळेमध्ये जर शिक्षक क्लास घेत असतील तर कधी काळी सगळ्याच मुलांचं लक्ष शिक्षकांकडे नसते. तसं आमचं सुद्धा होतं. आम्ही विद्यार्थी अवस्थेला होतो. आमच्या गुरुजीने आम्हाला सांगितलंय. आता ते सुद्धा स्वानंद सुखाला प्राप्त झाले. त्यांचं नाव आहे भानदास महाराज शास्त्री, जे आम्हाला विचारसागर आणि पंचीकरण चांगलं शिकवायचे. विचारसागराचा द्रष्टा, विचारसागर पंचदशी व्याकरण कंप्लीट करायचे बरं. पण त्या काळातलं शिक्षण आणि आताचं शिक्षण जमीन आसमानचा फरक आहे. आता पैसे भरून तितकी ताकद लागत नाही. त्या काळात फुकट होतं म्हणून ही शक्ती आहे.
आम्ही उभं राहिलो ही त्यांची शक्ती आहे. आणि तुमच्या माहिती करता तुम्हाला असं वाटत असेल आजचे कीर्तनकार श्याम महाराज डापोरकर हा जवान पोरगा कीर्तन करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिला. हा तर MA BA DED झालेला माणूस दिसील. तुम्हाला काय वाटते मी किती शिकलेला दिसतो? कोण म्हणलं कॉलेज? काही लोकांचा असा भ्रम होत असेल की श्याम महाराज दिसतात इथे, हे नक्की कॉलेज कंप्लीट झाले असेल यांचं. पण नारदाच्या गादीवरून सांगतो मी 4था वर्ग नपास आहे. पण ही माझ्या गजानन महाराजांची ताकद आहे. विठाला 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 ही गजानन महाराजांची ताकद. लागली से आस मला गोडी अभंगाची, लागली से आस मला गोडी अभंगाची, कृपा द्या गजाननाची, कृपा द्या गजाननाची. लागली से हात बदला गोडी अभंगाची, लागली से हात बदला गोडी अभंगाची, कृपा द्या गजाननाची, कृपा द्या लागली से आस मला गोडी अभंगाची, कृपा त्या गजाननाची, कृपा त्या पांडुरंगाची. पांडुरंग स्वरूप असलेले माझे योगीराज संत सम्राट गजानन महाराजांचे हे सेवेचं फळ आहे. तुम्ही सेवा करा माझ्या राजांनो. या कीर्तनामध्ये उभ्या सगळ्या मुक्ताबाई आहेत, बहिणाबाई आहेत, मीराबाई आहेत, इकडून सगळे छोटे छोटे बाल वारकरी आहेत. बाबांनो, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून कीर्तन चांगलं ऐकत जा. सगळेच लोक कीर्तनात हसवतील याची अपेक्षा करू नका. आता हसवता येईल तुम्हाला माहिती आहे. पहिल्या दिवशी दत्ताबाबाचं कीर्तन होतं आणि तुम्हाला सैल्या असैल्या असैल्या 100% हसवलं असेल. कारण त्यांचे विनोद आम्हाला माहित आहेत. बाबाच्या गावात 12 वर्षापासून जातो, त्याच्यामुळे काही विषय नाही. कधी काळी अध्यात्म ऐकत जा. अध्यात्म काय करतं? तुमचं फाउंडेशन फिट करतं. गाडी गतिरोधक मधून प्रवेश करत असताना किंवा गाडीचा प्रवास रस्त्यातून होत असताना खड्ड्याच्या रस्त्यातून नट बोल्ट फिट होत असतात का? एक माणूस एक मेकॅनिकल खड्ड्याच्या रस्त्यातून गाडी चालवतो, चालता चालता नट बोल्ट फिट करत होता. मला नाही वाटत ते नट बोल्ट फिट होतील, ते होतील ढिल्लेच. पण हायवेने तुमची गाडी एकदा का लागली ना की तुमच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. नट बोल्ट फाउंडेशन ते फिट करत असतं. म्हणून कधी काळी अध्यात्म ज्ञान श्रवण केलं पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करेल मी तुम्हाला सर्व बाल वारकरी मंडळी. आज टोटल इकडून आणि इकडून 50 वारकरी आहेत. मी काउंटिटी केली यांची, मोजले मी हे. कारण लेकरं मोजायची मला सवय आहे. कारण 15 वर्षापासून मी लेकरच मोजतो. सकाळी मोजतो, संध्याकाळी मोजतो. सकाळी शाळेत चालले की 32 जातात आणि शाळेतून आले की 32 येतात. एखादं कमी असलं की मग जावं लागतं पाहायला कुठं गेलं. कारण शेवटी लेकरच ते आहे का नाही. म्हणून 50 लोक आपण या ठिकाणी आहे. ऐका, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा जीवनामध्ये एक अट्टहास करा, एक संकल्प करा की जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी आईवडिलाची सेवा करेन. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी वारकरी संप्रदायाचं कीर्तन असलं की कीर्तनात टाळ घेऊन उभा राहीन. संकल्प करा. मग तुम्ही म्हणसाल गुरुजी महाराज तुम्ही तर आम्हाला फार चांगलं सांगता, पण कधी काळी आम्ही कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायला गेलो की लोक आम्हाला चिडवतात. आता ऐका, लोकांचा तो धर्म आहे. या कष्टकरी कलियुगामध्ये सुरेश भाऊ 100% लोक राहतात. किती टक्के? 100% लोक राहतात. पण 24 घंटे 24 तास 24 सेकंद 24 मिनिटं 40% लोक तुम्हाला नाव बोट ठेवतात. तुम्ही जर त्या 40% नाव बोट ठेवणाऱ्या लक्षांकडे देत असाल तर मला असं वाटतंय अजून तुम्ही अज्ञानी आहे. 40% लोक तुम्हाला नाव ठेवतात ना माझ्या राजांनो, तिकडे दुर्लक्ष ठेवा. कारण 60% लोक तुमचं नाव घेतात, तिकडे लक्ष द्या. या जगाची रीत आहे. तुकोबाला त्रास दिला, ज्ञानोबाला त्रास दिला, निळोबाला त्रास दिला, एकनाथाला त्रास दिला, मैनाबाईला त्रास दिला, मीराबाईला त्रास दिला, सखूबाईला त्रास दिला, जनाबाईला त्रास दिला. मोठमोठ्याला विद्वान माणसाला त्रास देऊन जर आज त्यांच्या चरणावर तुम्ही आम्ही नस्तक होतो तर मला असं वाटते हजारो झाडाची पानं असतात, त्या पानापैकी एक तुम्हाला मोजल्या जातं. तुम्हाला समाज नाव ठेवत असेल याच्यामध्ये काय कमीपणा असला पाहिजे? काय कमीपणा असला पाहिजे? माझ्या गजानन महाराजांना या समाजाने त्रास दिला. कोण म्हणते त्रास दिला नाही? गजानन महाराज स्त्रियांच्या डब्यात बसले, स्त्रियांच्या डब्यामध्ये बसले. कारण
तुमचं पुण्य जर चांगलं असेल तर त्या पुण्याचं फळ तुम्हाला 100% भेटेल. तुम्ही म्हणसाल महाराज काल हरिपाठ घेतला ना आज पुण्य भेटायला पाहिजे, शक्य नाही. तप करावं लागतं, साधना करावी लागते. मी तुम्हाला उदाहरण सांगून गेलो आता, पण ते अर्धवट राहिलं सांगतो. ग्रॅज्युएशन झालेले महात्मे सातपुड्या पहाडामध्ये जाऊन बसले. त्यांचं नाव सहदेव मुनी म्हणून आहे, सुखदेव मुनी. ग्रॅज्युएशन कम्प्लीट, टोटल इंग्लिश बोलणारा माणूस. काय वैराग्य झालं असेल. महाराजांच्या शेगावमध्ये सेवा करतायत, पण वैराग्य झालं, बुद्धीचे DNA चेंज झाले. गेले तिथं पहाडावर. आणि दिगंबर समाजामध्ये 2 अवस्था असतात. गाडेकर महाराज, एक श्वेतंबर आणि एक दिगंबर. श्वेतंबर म्हणजे त्यांच्या अंगावर वस्त्र टिकलेले असतात, पण दिगंबर जी अवस्था आहे त्यांच्या अंगावर तुम्ही हजारो रुपयाचा जरी पितांबर टाकला ना तरी तो आपोआप गळून पडत असतो, कारण वासना त्यांची मातीमोल झालेली असते. 2 अवस्था आहे. तसं हे एज्युकेशन कंप्लीट झालेले सहदेव मुनी आज सातपुल्या पाळामध्ये आजही तुम्हाला पाहायला दिसतात. तुम्ही जा ओंकारेश्वरला गेल्यानंतर गजानन महाराजांचा फार मोठी शाखा आहे, आश्रम आहे. आणि त्या नर्मदा नदीच्या पात्रावरून 2 पूल आहेत, एक इकडचा पूल आणि एक इकडचा पूल. तुम्हाला जाताना डाव्या पुलावून जावं लागतं नगर परिक्रमा करण्याकरता, कारण तिथं सुद्धा नर्मदा कावेरीचा संगम आहे. त्या संगमावर स्नान करण्याकरता बरेच लोक जातात. हा विषय मी तुम्हाला 2007 किंवा 8चा आहे ते सांगत आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, शेगावला सेवा केली तेही पाहिलं, आणि ओंकारेश्वरला साधना करतायत ते सुद्धा पाहिलं. शास्त्रीबाईंनी सांगितलं, मला सोबती संतोष माने होते हिंगोलीचे, ओळखता का तुम्ही? दाटेगावचे माने महाराज. तुम्ही 2 जण जीवलग मित्र आहे म्हणे, एक काम करा. म्हटलं बाबा आम्ही 10 दिवसापासून इथं राहतोय, आमची सुद्धा इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याकरता आम्ही गेलो पाहिजे. म्हणे जा, पण ही तपोभूमी आहे ओंकारेश्वर, इथं देश विदेशातून लोक येतात, पर्यटन लोक येतात. प्रदक्षिणा करण्यासाठी गेले असताना फक्त प्रदक्षिणाच करणार. कोण्या माकडाची चेष्टा करू नका, कोण्या स्त्रीची चेष्टा करू नका, कोण्या पुरुषाची चेष्टा करू नका. पण आम्ही विद्यार्थीच, मास्तरचं काम असते सांगणं, म्हणून आपण करायचंच का. शेवटी नाविलाजानं का होईना आम्ही प्रदक्षिणा करण्यासाठी गेलो. नर्मदा परिक्रमेवर आम्ही तिथं स्नान केलं, आणि काही कालांतरानं प्रदक्षिणा पूर्ण करणार तितक्यात आम्हाला एक महात्मा भेटले. जुन्या दगडाच्या शिळा होत्या, त्या शिळाखाली ते बसलेले होते. अंगाला भस्म लावलेलं आहे, डोळे लाल बुंद झालेले आहेत. टीव्ही मध्ये तुम्ही जसं चित्र पाहता ना, चित्र शक्तिमान असा दिसतो, शक्तिमान झू. टीव्ही मध्ये तुम्हाला जसे साधू दिसतात तसे साधू आजही तुम्हाला पाहायला भेटतात. तुम्हाला फक्त घराचा त्याग करून जावं लागेल. जा कधीतरी बघा. हे खोटं काय पाहतो आपण टीव्हीतलं जे दिसतं ते काही खरं नसतं. खरं जर पाहायचं असेल तर कधीतरी साधूच्या सानिध्यात जा, साधूची सत्संग करा, एके व्हा त्यांच्याशी, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आमच्या श्री गुरुने आम्हाला सांगितलं, प्रदक्षिणा करण्यासाठी जा, पण साधूची चेष्टा करू नका. कर्म धर्म सुदैवानं आम्ही त्या बाबाजवळ गेलो, आणि बाबाजवळ गेलो असताना बाबांनी अंगाला भस्म लावले, डोळे लालबुंद होते. हात खालची माती घेतली आणि आमच्या संतोष महाराजाच्या हातावर दिली. आता तिथं गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांना कसं ओळखलं जातं सिद्धू महाराज? फक्त टोपीवरून. यू महाराष्ट्र, टोपी टोपी. कारण हे महाराष्ट्रातले बगळे बाद ओळखू येतात. एक काष्टी धोतरण चालले खन 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 खन. आळंदीत बी गेले तरी ओळखू येतात. मी तो अमेरिकेत बी गेलो तर धोतरला ओळखू येते. हे नक्की 100% भारतातलं असलं पाहिजे, कारण भारतातले नमुने कुठेही ओळखू येतात. म्हणून ओंकारेश्वर सारख्या तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळी महाराष्ट्रातले लोक कसे ओळखायचे, म्हणून काही पर्यटन स्थळ आम्हाला भेटले. ते फ्रान्सी होते, त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये चर्चा होती. आता विद्यार्थी असताना त्यांच्यासोबत शिवीगाळ सुद्धा. आता ते दिसायचे बरोबर. आमचे मित्र म्हणायचे, का रे भोरा काऊन झाला, काळा काऊन झाला, असं तोंड काऊन आहे तुझं, वानरासारखा काऊन दिसतो. आता विद्यार्थी अवस्थेत असताना ते म्हणले, बस ते एवढंच म्हणायचे फक्त, यू महाराष्ट्र टोपी, यू महाराष्ट्र टोपी. काही त्यांना कळत नव्हतं, फक्त एकच करायचं, जय गजानन. बघा, फ्रान्सी माणूस सुद्धा कोणाचं तरी नाव घेतो. कोणाचं नाव घेतो? गजानन महाराजाचं. त्याला विचारलं, का रे बाबा तू इथं कशासाठी आला? आपल्या गजानन महाराजांची शाखा पाहण्यासाठी आला. बघा किती कीर्ती आहे आपल्या महाराजांची. आणि आपण गजानन महाराजांच्या पायथ्याशी राहतो, म्हणून आपण कधी कधी म्हणतो, अरे अरे गजानना, तुझ्यात माझं मन आली, मला तुझी आठवण म्हणून लावते तुला फोन नका लावू माझ्या राजांनो. कधीतरी महाराजांना जाऊन भेटा. साधूची चेष्टा कधी करू नका. साधूची चेष्टा ज्या ज्या लोकांनी केली त्यांना नक्की प्रायश्चित्त आहे. साधूची चेष्टा बाजूला ठेवा, साधूची सेवा करा, कर्माचं फळ 100% आहे. 100%. घरात सुद्धा तसंच आहे.
प्रपंचात सुद्धा तसंच आहे आणि कीर्तनात सुद्धा तसंच आहे. म्हणून या संतांनी जी शिकवण दिली आपल्याला त्या शिकवणीला डोळ्यासमोर ठेवा. काय सांगितलंय संतांनी? माझे तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा खरा मार्ग मिळवावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अभंगाच्या पहिल्या आपुला तो एका देवा करुणी घ्यावा, आपुला तो एका देवा करुणी घ्यावा. फुला तो एका देव करुणी घ्यावा, हा फुला तो एका देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. हेर देवाईचे दुःखाची गरजी, हेर देवाईचे दुःखाची गरजी. होते वीर दिवा सुखानो हे, तेने वीर दिवा सुखानो हे. हेर दिवाई सुखाची धरती, हेर दिवाई सुखाची धरती. तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. दुर्मिळ असणारा नरदेह तुम्हाला मिळाला पण अजून कळालेला नाही. पण तरी सुद्धा महाराज असं म्हणतात जन्माला आलेला जीव शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एका गोष्टीची अपेक्षा करतो आणि ती गोष्ट आहे सुखाची. आता या अभंगाचा अन्वय अर्थ असा आहे तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, सुरुवातीला म्हणतात आपुला तो एक. तुम्ही जर सरळ अभंगाचा भावार्थ लावला तर मला असं वाटते की याचा अर्थ लागणार नाही. तुम्हाला जर सुख व्हावं असं वाटत असेल तर आपुला तो एक. महाराज म्हणते हे असं कसं शक्य आहे? म्हणजे 100% शक्य आहे. या कष्टकरी कलियुगामध्ये सुखाची अपेक्षा करतायत पण सुख मिळत नाही. महाराज म्हणतात मिळत नाही हे ठीक आहे, पण कुठं मिळत नाही? महाराज संसारात सुख मिळत नाही म्हणतात. आणि तुम्हाला सुख व्हावं असं वाटत असेल, मिळावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात परमार्थ करा. ऐका माझ्या माऊल्यांनो, आता आपलं कीर्तन फक्त 5 मिनिटं राहिलं. ऐका. घरामध्ये काही माऊल्या दररोज नित्यनेमाने हरिपाठ करतात. कोण कोण करते हरिपाठ? हात वर करा. चांदीचं नाणं देणारे मी कीर्तन झाल्यावर उद्या सकाळी. हा वा. कितीतरी महिला मंडळी हरिपाठ करतात. तुमचं हरिपाठ करणं काम आहे हे आम्हाला माहित आहे. उदाहरणार्थ पण कशा करता एका आजीला मी विचारलं, आजी कशा करते तू हरिपाठ? आजी म्हटली महाराज तुम्ही नाही का ते नवीन जीवा सुख नये. आम्हाला सुद्धा असं वाटतं की मला कुठंतरी सुख भेटलं पाहिजे. म्हटलं आजी तुम्ही फार हुशार आहे, पण तुम्ही काय करता? म्हणे मी एकटीच हरिपाठ करते पण माझ्या घरातले काही हरिपाठ करू देत नाहीत. म्हणे आता कसं करू? वाईट कर्म करत असाल तरी कर्माचं फळ आहे. ऐका. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. याचा अर्थ फार सुंदर आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जीवनाचं सार काय? जीवनाचं सार एकच आहे. वाईट कर्म असेल फळ वाईट भेटणार, चांगलं कर्म असेल फळ सुद्धा चांगलं भेटणार. आता मला माहिती आहे माझं कीर्तन चांगलं चालू आहे, मग फळ सुद्धा 7-8 हजाराचं. ती म्हणतात महाराज बरं आहे आता सहज बोललो. बरं, कर्म जर वाईट असेल तर कर्माचं फळ सुद्धा वाईट, आणि कर्म जर वाईट चांगलं असेल तर कर्माचं फळ सुद्धा चांगलंच भेटणार. फरक एवढाच आहे, वाईट कर्माचं फळ ताबडतोब भेटते आणि चांगल्या कर्माचं फळ लेट भेटते पण चांगलं भेटते. माऊलीला विचारलं, माऊली तुम्ही घरात हरिपाठ करता, कशा करता? महाराज तुम्ही नाही का आता कीर्तनात सांगितलं सुख पाहिजे असेल तर देव आपला केला पाहिजे. मी तर माऊलीला माझं केलं म्हणून दररोज म्हणते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बघा ना किती आनंद आहे. माऊली हरिपाठ करताना तुम्ही हो करतो, मग मी एकटीच घरातला हरिपाठ करते म्हणे, पण बाकीचे काही मला सहकार्य करत नाहीत. बाकीचे दर रविवारी येतात म्हणे घरी काळी पन्नी घेऊन, काळी पन्नी घेऊन येतात म्हणे, काळी पन्नी घेऊन. इकडे आहे का तसं कोणी? तुमच्या घरात जर तुम्ही नित्यनेमाचा हरिपाठ करत असाल आणि तुमच्या घरातला बुवा जर चिखलीवरून दर रविवारी काळी पन्नी आणत असेल
आणि तुम्हाला म्हणत असेल "ए, आपल्या घरात हरिपाठ चालणार नाही, हरिपाठ आपल्या घरात जमते का? मला जमते आपल्या घरात हा असा हरिपाठ चालणार नाही. तुमचा हरिपाठ तुम्ही कधी बंद करायचा नाही. चांगलं काम करताय ना तुम्ही, चालू ठेवा. दर रविवारी काळी पन्नी घेऊन येणारा माणूस एक दिवस तुमच्या सोबत हरिपाठात हरिमुखी म्हटल्याशिवाय राहणार ना. हे चांगल्या कर्माचं फळ आहे. 100% येणार. तो म्हणते ना तुम्हाला हे आपल्या घरात चालणार नाही, मला तर मसाला वाटून पाहिजे, त्याला मसाला वाटून द्या, काही हरकत नाही. मसाला वाटून द्यायला तरी हरकत नाही. पण तुमचा हरिपाठ तुम्ही कधी बंद करायचा नाही. त्याची काळी पन्नी पाहून जर तुमचा हरिपाठ बंद होत असेल तर मला असं वाटते तुम्ही हरलात. परमार्थ हरणाऱ्या लोकांचा नाही, परमार्थ करणाऱ्या लोकांचा आहे. चांगलं काम करत असताना त्या चांगल्या कर्माचं फळ एकच आहे की बघा ना काय मिळालंय तुम्हाला फळ. दृष्टांत सुद्धा इथंच आहे, सिद्धांत सुद्धा इथंच आहे. काय गुरुजी फळ याचं? काळी पन्नी घेऊन येणारा माणूस वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करतो, हे त्याचं फळ आहे. अरे काळी पन्नी घेऊन येणारा माणूस आज तुमच्या सोबत, तुमचा घर मालक, तुमचा पती, तुमचा परमेश्वर, तुमचा नवरोबा जर तुमच्या सोबत टाळ वाढवत असेल, याच्यापेक्षा काय फळ असलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतंय तुमचा नवरा पैशानं श्रीमंत नाही असला तरी चालेल, पण प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की माझा नवरा हा निर्व्यसनी आणि चांगल्या मनाचा असला पाहिजे. याच्यापेक्षा काय फळ आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अनेक उदाहरणं या संत महात्म्यांनी दिले. माझ्या राजांनो, सुख व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर जगाच्या पाठीवर देवाला आपलं केलं पाहिजे. महाराज म्हणतात देवाला आपलं केल्यानंतर काय होतं? या परमार्थ क्षेत्रामध्ये सुख आहे. बघा ही मुलं मुली टाळ वाजवतात, हे सुख आहे. तुम्ही सगळे लोक कीर्तन ऐकतात, सुख आहे. हे मृदंग वाजवतात, हे गायन करतात, हे सुख आहे. हे घरामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळत नाही. घरामध्ये तर नुसतं दुःखच आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तर काही मी सांगितलं हे कितीही कमवा तुम्ही घरामध्ये, कितीही पैसा कमवा, तुमच्या घरातले तुम्हाला म्हणतात तुम्हाला काही समजत नाही. महाराज सकाळी 5 वाजतापासून जातो हो मी काम करण्याकरता, रात्री 8 वाजता येतो, हजारो रुपये छापून आणतो, तरी बी घरची बायको म्हणते की तुम्हाला काही आता घरामध्ये नाही मिळत बाबा. हे या सगळ्या गोष्टी व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर कीर्तनात आलं पाहिजे. या कीर्तनात काय मिळतं? या कीर्तनामध्ये देवाचे गुणगान आपल्या कानावर पडतात. कोणते असतात ते? विठोबा रखुमाई, 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 म्हणून सुख व्हावं असं वाटत असेल तर कधी काळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपलं करा, त्या देवाला आपलं करा, त्या देवावर श्रद्धा ठेवा, तुमची भक्ती तुम्ही चालू ठेवा. कर्म तुमचं चांगलं आहे ना माझ्या राजांनो, चांगलं कर्म तुमचं सातत्याने चालू ठेवा. उशिरा का होईना पण त्या कर्माचं फळ तुम्हाला भेटेल. म्हणून महाराज म्हणतात फक्त जगाच्या पाठीवर एकमेव क्षेत्र असं आहे, ते कीर्तन क्षेत्र असू द्या, ते पारायण क्षेत्र असू द्या, ते कथा क्षेत्र असू द्या, या ठिकाणी मिळतं त्याचं नाव आहे सुख. घरामध्ये ना येर अवघेची दुःख, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. बघा जो सुख पावे हरि भजन में, हो सुख नहीं अमीरी में, मन लगा